बडनेरातील मोदी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या हालअपेष्टा आणि अखेर लोकप्रतिनिधींनीच थेट रुग्णालयात धडक दिली। व्यवस्थेतील उणीवा समोर येताच प्रशासनाला जाब विचारला गेला। बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये वाढत्या समस्यांमुळे लोकप्रतिनिधींनी थेट रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या संयुक्त पाहणी दौऱ्यात गटनेते नगरसेवक नाना आमले यांच्यासह अजय जयस्वाल, किशोर जाधव, रजनी डोंगरे आणि गौरी मेघवानी यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली आहे। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून येणाऱ्या तक्रारींची थेट दखल घेत नगरसेवकांनी वास्तव परिस्थिती समजून घेतली। या पाहणी दरम्यान अनेक गंभीर समस्या उघड झाल्यात। रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव, रुग्णसेवेत होणारा विलंब आणि आवश्यक सुविधांची कमतरता स्पष्टपणे दिसून आली। या सर्व बाबींवर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्यात। यानंतर आरोग्य अधिकारी डॉक्टर काळे, डॉक्टर गवई आणि डॉक्टर हेडाऊ यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। आतापर्यंत निवडून आलो तेव्हापासून इथे 2-3दा व्हिजिट झालेली आहे। त्यांच्या ज्या समस्या आहे की इथे आधी डिलिव्हरी होत होत्या, पण आता काय कारण आहे आता मॅडमने आम्हाला सांगितलं, आरएमओ सरांनी सांगितलं की इथे मनुष्यबळ कमी आहे आणि ज्या सुविधा ज्या पाहिजे आहेत त्या सुविधा इथे अपुऱ्या आहेत। तर त्या सुविधा इथे पुरेपूर कशा आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या समितीच्या माध्यमातून। कारण महिलांची जी सुरक्षा आहे किंवा डिलिव्हरी ते सगळ्यात मोठे ते सृजनशील जी महिला असते जी एक जन्म देते, तिथून 10 किलोमीटर जाईपर्यंत कधी कधी त्या मातेला बरंचसं कधी बाळाचे प्राण गमावे लागतात किंवा रस्त्यामध्येच डिलिव्हऱ्या होतात। तर हे प्रकार होऊ नये यासाठी आम्ही सन्माननीय नवनीत राणाजी आणि आमचे लाडके आमदार रविभाऊ राणा यांच्या माध्यमातून आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे या बडनेराच्या मतदारसंघासाठी किंवा आपल्या या मोदी हॉस्पिटलसाठी आम्हाला ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येईल त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। आपण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, त्यांनी आपल्याला काय आश्वासित केलं? त्यांनी आश्वासित फक्त एवढंच, त्यांनी आश्वासित नाही केलं, त्यांनी आमच्याकडनं घेतलंय। त्यांची काय समस्या आहे संदर्भात ही आहे की इथे मनुष्यबळ अपुरं आहे। मनुष्यबळ अपुरं असल्यामुळे इथे डिलिव्हरी होत नाही। तर त्याचा आम्ही पूर्ण पाठपुरावा करून इथे ते लवकरात लवकर सुतिकागृह चालू करण्याचा पूर्ण मी प्रयत्न करेन। रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार सेवा मिळावी याकरिता प्रशासनाने जबाबदारीने काम करावेत अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे। रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी जीवनदायी केंद्र आहेत। इथे कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही। लवकर सुधारणा झाली नाही तर आम्ही आंदोलन करू अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली। रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यवस्थेवर आता कारवाई होणार का, की हे फक्त आश्वासनांपुरतच मर्यादित राहणार? मोदी हॉस्पिटलमध्ये बदल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज बडनेरा प्रभाग क्रमांक 21-22 मधील मोदी हॉस्पिटलला सन्माननीय अमरावती महानगरीचे कर्तव्यदक्ष उपमहापौर माननीय सचिनदादा बेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 22चे सन्मान्य नगरसेवक माननीय अजय जयस्वाल, माननीय किशोरण्णा जाधव, माननीय रजनीताई डोंगरे, माननीय गौरीताई मेघवाणी यांच्या उपस्थितीत मी स्वतः नाना आमले, गटनेता युवा सन्मान पार्टी, आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून बडनेरा मोदी हॉस्पिटल येथील सुतिकागृह आणि येथील गैरव्यवस्थेबद्दलची आज ही पाहणी केली। आणि या पाहणीचा उद्देश फक्त एवढाच होता की जेणेकरून या दवाखान्यातील सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत। ज्या सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत त्या उपलब्ध शासन प्रशासनाकडून कशा लवकरात लवकर करून घेता येईल त्याकरताचे आमचे प्रयत्न या ठिकाणी राहतील। हे मोदी हॉस्पिटल एक काळचं या बडनेरातील पंचक्रोशीचं सुतिकागृह होतं। या ठिकाणी गोरगरीब शेतकरी, शेतमजूर जनतेचा सर्व आरोग्याचा औषधोपचार या ठिकाणी व्हायचा। आतासुद्धा या ठिकाणी बऱ्याच पद्धतीचा ट्रामा केअर सेंटरला CS साहेबांच्या अंतर्गत, महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी दवाखाना सुरू आहे। मी आवाहन करतो या बडनेराच्या सर्व नगरीतील आजूबाजूच्या भागातील लोकांना की या ठिकाणी बऱ्याच पद्धतीचा औषधोपचार या ठिकाणी उपलब्ध आहे। बऱ्याच पद्धतीच्या टेस्टसुद्धा या ठिकाणी होतात आणि त्या टेस्ट निःशुल्क पद्धतीच्या टेस्ट या ठिकाणी आहे। तुम्हाला 1 रुपयासुद्धा या ठिकाणी खर्च करायची गरज नाही। या महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि या बडनेरा मतदारसंघाच्या बहुजनांचा बहुचर्चित चेहरा आमदार रविभाऊ राणा यांच्या मार्गदर्शनात, यांच्या नेतृत्वात आणि यांच्या आदेशानुसार या ठिकाणचा आज पाहणी दौरा झाला आणि त्यांचं पूर्ण लक्ष या बडनेराच्या ट्रामा केअरवर, इथल्या मोदी हॉस्पिटलवर आहे।
लवकरात लवकर या मोदी हॉस्पिटलचा चेहरा मोहरा बदलवण्याकरता शासनासोबत अमरावती जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांसोबत सन्माननीय उपमहापौर, या प्रभागाचे सर्व नगरसेवक आणि अमरावती महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा या दवाखान्यासंदर्भात अनेक अडचणी अशा रुग्णांकडून मांडल्या जातात. या संदर्भात आपल्यासोबत तुम्ही संपर्क साधला का? निश्चित ज्याही अडचणी मांडल्या जात असतील त्या अडचणींचा आतापर्यंत जे झालं, प्रशासक राजात जे झालं त्याबद्दलचा अधिक ओवापोवा न करता आता ज्या अडचणी समोर येतील निश्चित त्या अडचणी या ठिकाणी येथील मुख्य समस्या सुतिकागृहाची आहे. या संदर्भात आपण अधिकाऱ्यांसोबत काही बोललो का? निश्चित श्रुतिकागृहाची समस्या सर्वात मोठी या ठिकाणी मनुष्यबळाची आहे अशी आम्हाला अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आज जाणून पडलं आहे. आणि ही मागची इमारत, जी जुनी इमारत या ठिकाणी पाहता, ही जुनी इमारत खस्ता परिस्थिती या ठिकाणी असल्यामुळे या इमारतीची डागडुजी दुरुस्ती कशी करता येईल आणि लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून म्हणा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा या ठिकाणी मनुष्यबळ तज्ज्ञ डॉक्टर्स कसे लवकरात लवकर त्याकरता आम्ही सर्वजण मिळून एक प्रयत्न